तर आज आपण जाणून घेणार आहोत, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होतं की जमिनीतून वाढणाऱ्या बुरशी, फंगस यांना कसं रोखायचं, यांना कसं थांबवायचं, तसं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आपल्या झाडांवर, फळांवर वरून येणारे फंगस, बुरशी कसे थांबवायचे आणि ते कसं आपण त्यांना रोखू शकतो। मग आता समजून घ्या, आता वातावरण पण बदललेलं आहे, वारा पण चालू आहे, पाऊस पण चालू आहे। मग अशा वातावरणात आपण बुरशी, फंगसचा अटॅक कसा थांबवायचा आहे, बॅक्टेरिया, जीवाणू कसे थांबवायचे हे समजून घेणार आहोत। आता वारा चालल्यामुळं काय होतंय की आपल्या या ज्या फांद्या आहेत या असा पूर्ण हलताय, आणि अशा हल्ल्यामुळं काय होतं की जे फळ आहेत आपले ते फांद्यांवर, काट्यांवर घासताय, आणि ते घासल्यामुळं काय होतं की ते काटे फळांमध्ये शिरतात, फळांना टोचतात, आणि मग त्या जागेवर फळांना जखम होते। मग जर ती जखम झाली आणि जर असं वातावरण, दमट ढगाळ वातावरण तयार झालं, तर मग तिथे जीवाणू, बुरश्या, बॅक्टेरिया यांना काय होतं, त्यांना आयती जागा तयार होते, आणि मग त्या जखमेवर ते जीवाणू वाढतात, आणि मग तिथून त्यांचा प्रसार चालू होऊन जातो। मग ते रोग वाढायला सुरुवात होऊन जाते, आणि त्याच्यानंतर आपण किती बी फवारण्या केल्या, औषधं मारली, मग तो आपला खर्च पण वाढतो, आणि तेवढा पाहिजे तेवढा त्याचा रिझल्ट मिळत नाही, आपण तेवढे नुकसान होणारे टाळू शकत नाही। मग आपण हे वाढणारं नुकसान, होणारा औषधांवरचा खर्च कमी कसा करू शकतो, मग त्याच्यासाठी आपणच आधी काळजी जर घेतली, मग आपण अशा वेळेस हे काटा छाटणी जर करून घेतली, मग काटा छाटणी केल्यामुळं वारा जरी आला तर हे फळे, फांद्या अशा हल्ल्या बी वाऱ्याने तरी ते काटा फळांना टोचणार नाही, जखमा होणार नाही, आणि फळही खराब होणार नाहीत। मग तिथं आपण आपलं होणारं नुकसान पण टाळू शकतो। म्हणून मग आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। मग अशा वेळेस आपण काटा छाटणी करून घेणे